वर्षापासून मागण्या होऊन राहिल्या आहे आणि आता आपण पाहतो यशवंत स्टेडियम मध्ये हा जो मोर्चा निघालेला आहे, मोर्चा निघालेला आहे, याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने लोक सध्या इथे उपस्थित आहे. आपण बोलूया नेमकं काय यांचं मागण्या आहे आणि हा मोर्चा धडक मोर्चा कोणत्या मागण्यांसाठी काढण्यात आला आहे, काय तुमच्या मागण्या आहे आणि कशाबद्दल तुम्ही हा मोर्चा काढलाय? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या समाजाने या देशासाठी गुन्हेगार जात म्हणून आपल्या कपाळावर शिक्का मारून 3 वेळच्या हाजऱ्या या देशामध्ये भोगल्या, त्या मातंग समाजाला 1950 सालापासून या ठिकाणी अनुसूचित जातीच्या गटामध्ये या ठिकाणी त्याचा समावेश झालेला आहे. मातंग समाज अनुसूचित जातीमध्ये क्रमांक 2 वर असलेला हा समाज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या देशासाठी योगदान, बलिदान आणि रक्त सांडलेल्या मातंग समाजाला वाटलं देश स्वातंत्र्यानंतर मातंग समाजाला न्याय मिळेल. मात्र दुर्दैवाने या देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, मात्र या राज्यातल्या एकाही मांगोऱ्यामध्ये, मातंगपुऱ्यामध्ये अद्यापही मांगाचा किंवा मांगाची कलेक्टर किंवा कमिशनर अद्यापर्यंत निर्माण झाली नाही. डायरेक्ट UPSC मधून IAS किंवा IPS अद्यापर्यंत निर्माण झाले नाही. दुर्दैवाने आज महाराष्ट्र राज्यातला जर मातंग समाज पाहिला तर 90% वर हा देशभक्त, प्रामाणिक, राष्ट्रभक्त समाज हा झोपडपट्ट्यामध्ये या ठिकाणी आपली लाईफ जगत असताना या राज्यातल्या सर्व जे खालच्या दर्जाची जी कामं आहेत, मग त्याच्यामध्ये गावखेड्यापासून ते अगदी राजधानीपर्यंत स्वच्छतेची कामं असतील, या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतावरती राबणारा मजूर म्हणून असेल, या ठिकाणचा ऊसतोडणी कामगार जो शासकीय जो आकडेवारी आहे त्याच्यामध्ये 72% ऊसतोडी कामगार हा मातंग समाजाचा आहे. राज्यातल्या वीट भट्ट्यामध्ये 90% वर हा काम करणारा हा मातंग समाज आज दुर्दैवाने या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यानंतर देखील या समाजाला न्याय मिळाला नाही. वाटलं घटना अस्तित्वात आली, आरक्षणामध्ये तरतूद झाल्यानंतर या समाजाला न्याय मिळेल, मात्र दुर्दैवाने 75 वर्ष या ठिकाणी सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षीमध्ये असलेला मातंग समाज त्याला न्याय मिळत नाही. म्हणून या ठिकाणी एकत्रित आरक्षणाचं उभं करण्यानुसार वर्गीवारी करण्यासाठी या ठिकाणी सातत्याने हा समाज रस्त्यावर येत असताना दुर्दैवाने या राज्यातलं किंवा केंद्रातलं आघाडी असो, पिछाडी असो, महाविकास आघाडी असो, युती असो किंवा महायुती सरकार असो, सरकार कोणतंही असो, दुर्दैवाने इथल्या कुठल्याही सरकारने या शोषित पीडित घटकांची या ठिकाणी दखल घेतली नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने आमची दया आली आणि त्यांनी 1 ऑगस्ट 2024ला एक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेऊन 6 विरुद्ध 1 असा खंडपीठाने निर्णय दिला आणि एकत्रित आरक्षणाचा उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिली. दुर्दैवाने मान्यता देऊन 15 महिने पूर्ण झाले, मात्र या देशातल्या 5 राज्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी, फुले शाहू, साधू संतांची भूमी म्हणतो. या ढोंगी महाराष्ट्रातले राजकारणी आणि इथले जातीवादी ज्या आरक्षणाच्या इतरांच्या प्रश्नावर बोंबलणारे इथले जे विश्लेषक विद्वान आहेत, ते मात्र या भोळ्या बाबड्या प्रामाणिक देशभक्त, राष्ट्रभक्त मातंग समाजाने आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जातीच्या संदर्भात बोलत नाही. ही शोकांतिका आहे, त्यासाठी आक्रोश करण्यासाठी मातंग समाज या ठिकाणी उपस्थित झालेला. 15 महिने झाले म्हणून म्हणत आहे तुम्ही, 1.5 वर्ष झालं म्हणून म्हणत आहे. त्या 1.5 वर्षामध्ये आतापर्यंत तुम्ही आवेदन दिले असतील, कोणते मंत्री संत्री कोणी आले तुम्हाला भेटले, त्यांनी काही बोलले? जेव्हा कोर्टाने याबद्दल होकार दिला आहे तर मंत्र्यांकडे जाऊन तुम्ही भेटले या संदर्भात? मंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्री साहेबांना अनेक वेळा भेटलो. त्यांनी 3 वेळा या ठिकाणी या समिती, अनंत बदल समिती आहे, त्यांना 3 वेळा मुदतवाढ दिली. अनेक मंत्र्यांना भेटलो. गेल्या 41 दिवसापासून माझी मुंबईपासून ते नागपूरपर्यंत पदयात्रा सुरू आहे. ही पदयात्रा रोजचं अंतर 50, 60, 55, 62 किलोमीटरचं अंतर रोज रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत ही पदयात्रा या राज्यामध्ये चाललेली आहे. आजपर्यंत आम्ही अनेक पदयात्रा पाहिल्या, अनेक राजकीय पदयात्रा पाहिल्या, धार्मिक या वाऱ्या पाहिल्या, मात्र ही समाजासाठी, शोषित पीडिताची न्याय व हक्कासाठी निघालेली ही पदयात्रा मुंबईपासून सुरू झाली. राजधानी ते उपराजधानी ही पदयात्रा सुरू असताना अनेक मंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे, कॅबिनेट मंत्र्यांचे सगळ्यांचे फोन आले. व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण तब्येतीची काळजी घ्या. मी अनेक मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना देखील सांगितलं. अनेक डझनभर खासदारांचे फोन आले, अनेक आमदारांचे 2-3 डझन आमदारांचे फोन आले, मंत्र्यांचे फोन आले, उपमुख्यमंत्र्यांचे फोन आले, मात्र दुर्दैवाने त्यांना आमची भावना अद्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे या ठिकाणी आम्हाला यावं लागलं. वाटलं सरकार आपलं आहे, हिंदूंचं सरकार आहे, हिंदूला न्याय देईल आणि या ठिकाणी आमची पदयात्रा थांबेल. मात्र दुर्दैवाने या ठिकाणी आमची पदयात्रा थांबली नाही. दुर्दैवाने आणखी की या ठिकाणचा जो सोशल मीडिया आहे, जो मीडिया आहे, दुर्दैवाने त्या मीडियाला देखील ही पदयात्रा दिसली नाही. त्यामुळे ही शोकांतिका मांडण्याकरता आज या ठिकाणी उपराजधानीमध्ये संपूर्ण राज्यातला मातंग समाज जमलेला आहे.
मातंग समाजाला त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, मातंग समाजाला त्रास झालाय, त्यासाठी आता सध्या मातंग समाजाने मात्र पदयात्रा सुरू केली आहे आणि आता पाहणं महत्वाचं आहे की मातंग समाजाला आताही न्याय भेटणार नाही भेटणार. मात्र पाहत रहा लोकवाहिनी मीडिया. अविनाश तोतडे सोबत पूजा एरगुडेची रिपोर्ट, नागपूर.